नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर खूप दिवसातून ब्लॉग बनवते बरं का आज मित्रांनो, कारण वेळच भेटत नाही, खूप काम असतंय। आणि कसं आहे आता कांद्याची लागवड चालू आहे, त्याच्यामुळं थोडीशी सवड काढून म्हटलं तुमच्यासाठी एखादा ब्लॉग बनवावा। आणि इकडे आपले कारभारी पाणी भरून राहिलेत वाटतं, इकडे बारे द्यायला बरं का कारभारी। आणि इकडे आपली कांद्याची लागवड चालू बघू शकता, ते बघा तिकडे बाया आहे, भरपूर बाया आहेत लावायला, 25 बाया असतील। आणि 1 एकर लावून झाले आता। हा पूर्ण दिसतोय तुम्हाला, हा दिसत असेल पूर्ण 1.5 एकरचा प्लॉट आहे बरं का। त्या बाजूला ऊस आहे, तो पण आपलाच ऊस आहे बरं का मित्रांनो। आता इथं फक्त राहिले थोडेफार सारे, तेवढे लावून होणार आहे थोड्याच वेळामध्ये, भरपूर बाय आहे त्याच्यामुळं। आणि इकडं ओ नीट बारं द्या, फुटलं नाही पाहिजे। 12च का बरं म्हणतात, 13 का बरं नाही म्हणत, 12च का बरं म्हणतात, 12 द्या असं का बरं म्हणतात, 13 द्या असं का नाही म्हणत। रसले वाटतं बोलत नाही, ते दमलेत ना, 2-3 दिवसापासून लागवड चालू ना मित्रांनो। त्यांचा पाय पण दुखतोय आणि तरी पण इथं पाण्यामध्ये बारे देतात बरं का, तरी बोलती नाही। इकडे बारेला पाणी चालू आहे आपल्या। कसं आहे मग यावर्षी पण काही कांद्याला बाजार नाही भेटला मित्रांनो, पण ते काय म्हणतात ना, प्रयत्न करीत राहणे यश नक्कीच भेटतं, तसं आपण पण प्रयत्न करीत राहायचं। आणि जेव्हा बाजार भेटेल तेव्हा भेटेल, शेतकरी शेवटी, नाही का हो? बरोबर ना? कांद्याला बाजार नाही भेटला तरी यावर्षी भरपूर कांदे लावलेत, मग काय काय वाटतंय तुम्हाला, बाजार भेटेल का यावर्षी? पाणी भरायचं फक्त काय नाही, फक्त पाणी भरायचं। आपल्याला नाही बाजार भेटला तरी चालेल, पण बाकीच्यांना तर कांदा खायला भेटलं पाहिजे भाऊ। तर कंटिन्यू राहा मित्रांनो असंच व्हिडिओमध्ये। आपण अजून पुढे पण तुम्हाला बाया इथं जवळ लागवड करताना कशी लागवड झाली, दाट झाली का पातळ झाली, कसं लावलंय तर कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कंटिन्यू राहा। कांदा लागवड दाट झाली का पातळ झाली का, बरोबर एक कमेंट करून नक्की सांगा। मला नाही येत लावता कांदा।